विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा टॉपिक सुरू करूया ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. याच्या आधी आपण सर्ट्स म्हणजे काय आपण शिकलो. समजा जर n इज अ नॅचरल नंबर विच इज नॉट इक्वल टू 1, ओके, आणि a इज अ रॅशनल नंबर, इट इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, देन हिअर nth root of a is called the surd, and this is the n is nothing but the order of surd, आणि a ला म्हणतात रेडिकंड आणि याला म्हणतात रेडिकल साइन SIGN साइन. ह्या ला म्हणतात ऑर्डर, ठीक आहे, आणि या एला म्हणतात रेडिकंड आणि या जो चिन्ह आहे याला म्हणतात रेडिकल साइन. ओके, सो दॅट याची जी व्हॅल्यू येईल ही व्हॅल्यू कशी येते, इरॅशनल नंबर. सो दॅट हिअर nth रूट ऑफ ए इज इरॅशनल नंबर, देन दिस इज कॉल्ड द सर्ड. आता लाईक सर्ड म्हणजे काय आपण बघितलेलं आहे की समजा आपण लाईक सर्ड घेतले की 4√2 आणि 13√2, तर यामध्ये जे सर्ड दिले असतील त्या सर्डमध्ये त्यांचे ऑर्डर सेम असतील. हे सेम आहेत, इथे ऑर्डर 2 आहे, इथे 2 आहे, ठीक आहे, आणि त्याचा रेडिकंड सेम जर असेल तर त्याला म्हणतात लाईक सर्ड्स. तर या लाईक सर्डचे जे ऑपरेशन दिलेले आहे ते ऑपरेशन आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे 4 प्रकारचे जे ऑपरेशन आहे, क्रिया, हे आपल्याला घेता येईल. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर ॲड, दीज आर द लाईक सर्ड, ॲड इट, असं जर दिलं असेल तर आपल्याला ॲड करता येईल. हिअर सोल्युशन 4√2 प्लस 13√2 हे दिलेलं आहे. तर याला आपल्याला √2 कॉमन काढता येईल, म्हणजे 4 प्लस 13 दॅट इज इक्वल टू 17√2, असं आपल्याला याला सोडवता येतं. दुसरा उदाहरण, एखादा सबट्रॅक्शन जर दिलं असेल, सबट्रॅक्ट 5√3 फ्रॉम 15√3 असं जर दिलं असेल तर या ठिकाणी आपण 15√3 दॅट इज हिअर ऑर सॉल्व असं जर दिलं असेल तर 15√3 मायनस 5√3. तर या ठिकाणी हे लाईक सर्ड आहे, तर आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायला इझी जातं. म्हणजे डायरेक्ट आपण 15 मायनस 5 करत असतो, 15 मायनस 5, आणि हा √3 वेगळा निघतो. सो दिस इज इक्वल टू 10√3. सो इन दिस वे वी कॅन मेक द ॲडिशन, सबट्रॅक्शन, लाईक मल्टिप्लिकेशन वी कॅन डन दॅट हिअर. समजा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मल्टिप्लाय दिलं असेल, मल्टिप्लाय 2√3 इंटू √5 मल्टिप्लाय प्लस √3 असं जर दिलं असेल तर इझिली आपल्याला मल्टिप्लाय करता येईल. हिअर सोल्युशन 2√3 √5 प्लस √3. आता या ठिकाणी याच्या ठिकाणी √5 प्लस √3 आहे, तर हा √8 नाही होणार. दिस इज नॉट इक्वल टू √8 हे होणार नाही यार, कारण याला 2√3 इंटू √5 प्लस 2√3 इंटू √3, ठीक आहे. यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे लॉ लावता येतात. लॉज ऑफ इंडायसेस हे लावता येते, दॅट इज इक्वल टू √3 इंटू 5, कारण की या ठिकाणी दोघांचे ऑर्डर सेम आहे, प्लस या ठिकाणी हिअर 3 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 2 इंटू √3 होल स्क्वेअर. या ठिकाणी येईल 2 इंटू √15 प्लस या ठिकाणी 2 इंटू h3 दॅट इज इक्वल टू 6, म्हणजे 6 प्लस 2√15. हा एक वेगळा आन्सर येथे तयार होईल. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. आता एखादा सर्ड दिलेला आहे तुम्हाला की 2√5 दिलेला आहे. सो ॲक्च्युली दिस इज ऑल्सो अ सर्ड हिअर. तर या ठिकाणी रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर म्हटलेला हा सर्ड आहे √5, फक्त एवढा डिनॉमिनेटर जो हा सर्ड आहे, ठीक आहे.
तर हा याचा रॅशनलायझिंग करायचं आहे, रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर म्हणतात त्या ठिकाणी. तर रॅशनलाइज करताना या ठिकाणी 2√5 इज इक्वल टू 2√5 इंटू √5 अपॉन √5. तर फक्त डिनॉमिनेटरचा रॅशनलाइज होईल. सो दिस इज इक्वल टू 2√5 and this value is √5 into √5 can be written like this. This is equal to 2√5 divided by 5. तर या ठिकाणी संपूर्ण हा डिनॉमिनेटर आहे, हा रॅशनल आहे. दिस इज द रॅशनल. आणि दुसरं उदाहरण घेता येईल की 3√11 दिलेलं आहे आणि याला रॅशनलाइज करायचं आहे. आता काहीच नाही, रॅशनलाइज करायचं असेल तर आपण 3√11 इंटू √11 डिवायडेड बाय √11 असंही आपल्याला लिहिता येते रॅशनलाइज. And that is equal to 3 into √11 whole square, okay, upon √11, which is equal to 3 into 11 upon √11. म्हणजे हा होईल 33 डिवायडेड बाय √11. म्हणजे या ठिकाणी याला रॅशनलाइज केलं तर हा डिनॉमिनेटर जो 1 होता तर त्या ठिकाणी डिनॉमिनेटर हा आलेला आहे √11. पण स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स. प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेला आहे. पहिला एकदम ऑर्डर सांगायचे आहे, सोल्युशन याची ऑर्डर सांगायची आहे. 3√7 हिअर √3 दिलेलं आहे. ऑर्डर इज हाऊ मेनी 3. हा जो रेडिकल साईनचा आहे इथे लिहिलेला असेल या ठिकाणी. तर या ठिकाणी जे काही आकडा दिलेला आहे तो आकडा म्हणजे ऑर्डर होईल. दुसरा एक्झाम्पल दिलेला आहे इथे 5. पहिले पाहायचा √12. आता या ठिकाणी ऑर्डर विचारलेला आहे तर हा आतमध्ये नाही, हा बाहेर आहे, गुणाकार दिलेला आहे. याचा अर्थ होते 5 into √12 आणि याच्यात फरक आहे 5th रूट. आता या ठिकाणी याला म्हणतात 5th रूट रेस्ट टू पॉवर 12 रेस्ट टू पॉवर 1/5 आणि याला 5 into 12 रेस्ट टू पॉवर 1/2. हा फरक आहे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन देम. ओके, दे आर नॉट सेम, दे आर डिफरंट. आणि म्हणून बघायचं आतमध्ये आहे की बाहेर आहे. हा बाहेर आहे म्हणजे हा गुणाकार केलेला आहे, याला गुणाकार. इथे ऑर्डर नाही लिहिलेला आहे म्हणजे ऑर्डर नेहमी 2 असते. ऑर्डर 2, ऑर्डर इज 2. ओके, त्याच पद्धतीने इथे म्हणता येईल नंबर 3मध्ये 4√10 दिलेला आहे. आपल्याला रेडिकंड नाही विचारलं आहे, फक्त ऑर्डर विचारलं आहे. फाइंड द ऑर्डर ऑफ दिस. त्याचा ऑर्डर म्हणतात. तर ऑर्डर इज 4. ठीक आहे. लाईक द ऑर्डर इज 2. इथे ऑर्डर किती होईल 3. हे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स जस्टिफाय. आता कोणता सर्ट आहे कोणता नाही आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सर्टची डेफिनेशन काय सांगितले हिअर, nth रूट ऑफ ए. याला आपण सर्ट केव्हा म्हणू, म्हणजे n इज नॉट इक्वल टू 1. ठीक आहे. n इज अ नॅचरल नंबर आणि ए काय आहे, ए बिलॉंग्स टू व्हॉट हिअर नंबर बट पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. दीज आर द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. सो डॅट याची जी व्हॅल्यू येईल ती राहील रॅशनल नंबर. तर याला सर्ट म्हणायचे. ठीक आहे. या पद्धतीने आपण याला चेक करूया. फर्स्ट क्यूब रूट ऑफ 51. आता हा सर्ट आहे की नाही, तर 51 हा पहिले कोणत्या तरी संख्येचा क्यूब आहे का पाहायचा. सो 51 इज नॉट अ क्यूब ऑफ एनी नंबर. ओके, सो इट इज नॉट अ क्यूब ऑफ एनी नंबर. 3चा नाही आहे, 3 3 9, 4चा नाही, 4 4 16 64 नाही आहेत म्हणजे बसतच नाही. 3 3 9 9 3 27. ठीक आहे, म्हणजे हा येत नाही. देअरफॉर याची जी व्हॅल्यू येईल ती इरॅशनल नंबर इज अ सर्ट. इज अ सर्ट्स. कारण की हा n इज ग्रेटर दॅन 1 आहे आणि ही जी आहे ही रॅशनल नंबर आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे म्हणजे सर्ट आहे. देन आणि याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय, इरॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर जरी व्हॅल्यू येत असेल याची तर हा सर्ट होणार नाही. क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये 4th रूट ऑफ 16 आहे. आता 4th रूट ऑफ 16 आहे. 16 हा कोणत्या संख्येचा 4th पॉवर आहे ते पाहायचं. कारण की इथं 4th रूट दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा जो रेडिकंट आहे हा रेडिकंट कोणत्या तरी संख्येचा 4th पॉवर आहे का पहिले चेक करा. तर तो आहे बघा. So this can be written here. It is nothing but 2 raised to power 4. 2 to the 4, 4 to the 8,
8 टू 16 म्हणजे असं लिहू शकतो. आणि जर असं सेम असेल हिअर इट इज इक्वल टू व्हॉट हिअर द रेडिकंट. याला आपल्याला सोडवता येतं. दॅट इज इक्वल टू 2 येते. आता हा 2 कसा आहे ते पहा. 4th रूट ऑफ 2 raised to power 4 दिस कॅन बी रिटन 2 raised to power 4 raised to power 1/4 4th रूट झाला हा. आणि ते लॉज ऑफ इंडायसिस आपण लावलं तर 2 हिअर 4 into 1/4 दॅट इज इक्वल टू 2 raised to power 1 दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे इथे 4th रूट असेल ना पॉवर 4 असेल दॅट इज इक्वल टू रेडिकंट लिहायचे दॅट इज 2. इज नॉट अ सर्ड. हे सर्ड नाही आहे. दिस इज नॉट अ सर्ड. उदाहरण आपण घेऊया थर्ड. हे सर्ड आहे, हे नाही आहे. हे 5th रूट ऑफ 81. तर 81 पहिल्यांदा पाहायचं की 81 कोणत्या संख्येचा 5th रूट आहे. आता 5th रूट नाही आहे, हा 4th रूट आहे. म्हणजे हा 4th रूट ऑफ 3 आहे. परंतु इथं 5th रूट दिलं आहे तर हे दोन्ही कॅन्सल होणार नाही. म्हणजे कॅन्सल होणार नाही. 5 4 दिलं आहे, याची व्हॅल्यू 3 नाही येणार. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा तसंच राहील. आणि मग इज अ सर्ड. इज अ सर्ड. हा सर्ड. याला सोडवलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू रॅशनल नंबर असे काढता येणार नाही. चौथं दिलं आहे रूट ऑफ 256. आता या ठिकाणी रूट दिलेला आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे. मग हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे. इट इज अ स्क्वेअर ऑफ 16. ठीक आहे. 16चा स्क्वेअर आहे 256. स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर नंबर दॅट इज द नंबर इट सेल्फ हिअर दॅट इज 16. आणि हा रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर नाही आहे. अँड देअरफॉर इज म्हणजे हा अंडर रूट 256 इज नॉट अ सर्ड म्हणून सर्ड म्हणतो. नंबर 3 कडे वळूया आपण. इथे दिलं आहे क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स अँड लाईक सर्ड्स. हिअर गिवन पेअर ऑफ सर्ड्स, पेअर ऑफ लाईक सर्ड अँड अनलाईक, लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. तर याच्यामध्ये हे जे पेअर आहे हे कोणते लाईक आहे आणि कोणते अनलाईक आहे. तर लाईक सर्डसाठी काय असायला पाहिजे. 2 सर्डला आपण लाईक सर्ड केव्हा म्हणू, जेव्हा त्यांचे ऑर्डर आणि रेडिकंट हे सेम असतील तेव्हा त्याला काय म्हणायचं लाईक सर्ड, नाही तर अनलाईक सर्ड. आता एक एक आपण चेक करूया पहिल्यांदा. अंडर रूट 52 हिअर. आता 52 दिलेला आहे तर हा याला आपल्याला याही पद्धतीने लिहिता येते मिक्सडमध्ये. ठीक आहे. 4 into 13 53 लिहिता येईल असं. आणि 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 आपल्याला म्हणतात. याला आपण सेपरेट असं करतो 4 into दिस. ठीक आहे. थोडासा डिटेल झाला. विच इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट ऑफ 4 माहिती आहे आपल्याला दॅट इज इक्वल टू 2. आणि 13 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर नसल्यामुळे आपल्याला तसंच म्हणू. म्हणजे 52 आपण जो लिहिलेला आहे रूट 52 त्याला या पद्धतीने आपण मांडू शकतो. ओके. त्याच्यानंतर याचं आपण दुसरं घेऊया 5 रूट 13 घ्या. आता हा त्याच पद्धतीने बघा, याला कम्पेअर करा. याला तर तेच लिहिता येईल आपल्याला 5 रूट 13. याला तर काही चेंज करता येणार नाही. आता बघा इथे रूट 13, इथे रूट 13 आणि इथे स्क्वेअर रूट दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे म्हणता येईल दीज आर नथिंग बट हिअर द लाईक सर्ड्स. ओके. अँड देअरफॉर रूट 15 2 आणि 5 रूट 13 आर लाईक सर्ड्स. दुसरं न सोडवता आपल्याला इथं म्हणता येते. इथे आपण घेऊया रूट ऑफ 68. याच्यामध्ये ऑर्डर सेम आहे, इथे ऑर्डर सेम आहे पण रेडिकंटमध्ये भिन्न दिला आहे. तर त्याच्यामुळे आपण याला ठीक आहे 5 रूट 3 दिलेला आहे. तर याला बाहेर काढण्यापेक्षा मी याला अंदरमध्ये घालतो. तर याला आतमध्ये घालतो त्याला स्क्वेअर करावं लागेल. 5 5 25 हिअर इंटू 3 दॅट इज इक्वल टू 25 इंटू 3. तुम्ही दॅट इज इक्वल टू 75. तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता ते. आता पॉवर हे दोन्ही सेम झाले का नाही आहे. म्हणजे दीज आर नॉट्स. देअरफॉर 68 5 रूट 13 ठीक आहे आर
अनलाईक सर्ड, अनलाईक सर्ड्स, दीज आर द अनलाईक सर्ड. घेऊ 4√18. ठीक आहे. आता या ठिकाणी आणि 7√2 दिलेलं आहे. आता सगळ्यात छोटं या ठिकाणी रेडिकंट दिलेलं आहे 2. तर आपण जो मोठा रेडिकंट असेल त्याचं रूपांतर उरलेला जो रेडिकंट दिलेला आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. इट विल बी इझी. तर 4 हिअर इज 9 × 2 = 4. याला तुम्ही बाहेर लिहू शकता डायरेक्ट, नाही तर तुम्ही यही पद्धतीने अलग अलग करू शकता. लाईक दिस हिअर इज द लॉजिक. 4 × हा √9 इज 3 आणि हा √2 येईल, म्हणजे या दोघांचा गुणाकार येईल 12√2. आता बघा याची जी किंमत आहे 4√18, याची किंमत हीच झाली 12√2, म्हणजे हाच. आणि आपल्याला कम्पेअर जो करायचा आहे तो कम्पेअर काय होईल हिअर. तर 4√18 विच इज इक्वल टू 12√2 अँड 7√2. आता पहा हे कंपॅरिझन करा. ठीक आहे. याला न करता आर लाईक सर्ड्स, लाईक सर्ड्स. ओके. So in this way we can check the like which one is like and which are not like here sirs. सहावं उदाहरण इथे घेतलेलं आहे. 5√5 आणि √75 दिलेलं आहे. आता इथे √75 दिलेलं आहे. तर या √75 म्हणजे 25 घेऊ आपण. 25 3 असं जर आपण घेतलं तर याला आपल्याला शॉर्टमध्ये लिहिता येईल 5√3. आता पहा हा 5√3 झाला आणि तो 5√5 झाला. आणि देअरफॉर 5√5 अँड √75 त्याची जी किंमत आहे 5√3 आर. आता हे बघा बरं, हे तुलना करा म्हणजे लवकर समजते. इथे 5√5 अँड 5√3. आता पहा या ठिकाणी हा जो √5 आहे आणि हा √3 आहे, दे आर डिसलाईक बिकॉज रेडिकंट आर अनलाईक सर्ड्स. अशा पद्धतीने आपल्याला लाईक 4 सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. आता सिम्प्लिफाय दिलेलं आहे सोल्युशन. तर याने त्याचा पहिला फॅक्टर येतं 9 3 आहे, मॅक्झिमम घेतलं 9 3. आणि दुसरा प्राईम नंबर घेत चला, प्राईम फॅक्टर घ्यायचा एक. ओके. 9 3 27. आता स्क्वेअर रूट ऑफ दिस याला जर आपण लिहितो म्हटलं तर 9 × दिस. तशी स्टेप तुम्ही लाईन लिहिली तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. दॅट इज इक्वल टू 3√3. याला म्हणतात सिम्प्लिफाय. ॲक्च्युली दिस इज अ प्युअर सर्ड अँड दिस इज अ मिक्स सर्ड. इथं मिक्स असते, ते याला मिक्स सर्ड म्हणतात. याला जर आतमध्ये इथं तिसरा दिलेला आहे √250. आता इथे तर आकडा दिसतच आहे, 25 आलेला आहे. 25 इज अ स्क्वेअर ऑफ 5 आणि म्हणून याला आपल्याला इझिली लिहिता येईल, कारण की ते ऑर्डर 2 दिलेला आहे. म्हणून आपण स्क्वेअर नंबर घेऊ × 10 आणि याला इझिली आपल्याला हा स्क्वेअर नंबर आहे म्हणजे 5 होईल, 5चा स्क्वेअर आणि हा √10. ठीक आहे. एक स्टेप तुमची अशीवाली आपल्याला मिनिमाइज करता येते. या पद्धतीने लिहिलं. दिस इज अ प्युअर, दिस इज अ मिक्सड. त्याच्यानंतर 5वं उदाहरण दिलेलं आहे √168. तर 4 चौक 16 आणि 4 2 12 42. सो हिअर 4 कॅन बी रिटन टू √42. या पद्धतीने लिहिते. पाचवा क्वेश्चन आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. आता हा थोडंसं भिन्न आहे. कम्पॅरिझन करायचं म्हणजे आता 7√2 दिलेलं आहे, तर या ठिकाणी दुसरी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 5√3 दिलेली आहे. आता या दोघांचं कम्पॅरिझन करायचं आहे. या ठिकाणी ऑर्डर्स सेम नाही आहेत, ऑर्डर सेम आहेत, रेडिकंट सेम नाही. रेडिकंट सेम असं तर पटकन सांगितलं असतं. इथे त्याच्यामुळे रेडिकंट आणि ऑर्डर सेम आपण पहिले करायचं. तर याला आतमध्ये घेऊ म्हणजे हा याचा स्क्वेअर होईल, म्हणजे हा होईल 7चा स्क्वेअर × 2 होईल.
7चा स्क्वेअर म्हणजे 49, हे डायरेक्ट लिहिता येते आपल्याला इंटू 2 विच इज इक्वल टू, स्टेप लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट इथे लिहिली 49 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 98 स्क्वेअर रूट नंबर 1. यालाही आपण तसं सोडवू, याचा स्क्वेअर म्हणजे 25 इंटू 3 दॅट इज इक्वल टू √75. आता बघा या दोघांचं कंपॅरिझन आपण इझिली घेऊ शकतो. इथे ऑर्डर सेम झाले. आता रेडिकंड 98 आहे आणि हे नाव आपल्याला माहीत आहे की 98 हा 75पेक्षा मोठा आहे. ओके, अँड देअरफॉर √98 हा √75पेक्षा मोठा राहील आणि देअरफॉर √98 म्हणजे 7√2 हा मोठा राहील. √75 म्हणजे 5√3पेक्षा. या पद्धतीने आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे इन दिस वे. √7 आहे, याला आपण या फॉर्ममध्ये लिहून टाकू. याला आतमध्ये घालू तर हा होईल 4 होईल. 4 इंटू 27 4 इंटू 7 विच इज इक्वल टू 28. आता पावर हा 28 ना हा सेम झाला आणि देअरफॉर 2√7 म्हणजेच √28 इज इक्वल टू √28. सेम आहे व्हॅल्यू, म्हणजे याची व्हॅल्यू एवढीच येतात. ठीक आहे, म्हणजे इक्वल झाले दोन्ही. नंबर 4 मध्ये दिला आहे 5√5 आणि 7√2. 5 ऑर्डर सेम आहेत. याच्यामध्ये कंपॅरिझन करताना सगळ्यांची ऑर्डर सध्या सेम दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इझी जाते कंपेअर करायला. सोल्युशन 5√5. ठीक आहे, रेडिकंड भिन्न भिन्न आहे. याला आतमध्ये घेऊ म्हणजे हा होईल, याचा स्क्वेअर घेऊ 25 इंटू 5. 25 इंटू 5 म्हणजे 125 नंबर 1. आता 7√2 आहे, याला या 7ला आतमध्ये घेऊ तर स्क्वेअरमध्ये लिहायला लागेल. दॅट इज इक्वल टू 7चा स्क्वेअर 49 इंटू 2 आणि हा होईल √98 नंबर 2. आता कोणता मोठा आहे? √125 मोठा आहे कुणापेक्षा? √98पेक्षा, कारण की रेडिकंटच मोठा आहे त्याच्यामुळे त्याचा रूट मोठा राहील. ही व्हॅल्यू डायरेक्टली काय दाखवते? 5√5. दॅट इज, याच्या ठिकाणी ओरिजिनल व्हॅल्यू ठेवा, याच्या ठिकाणी ओरिजिनल व्हॅल्यू ठेवा, चिन्ह तोच ठेवा. 7√2. इन दिस वे हिअर वी कॅन कम्पेअर. 6th वन कंपॅरिझन करायचं आहे. 5√3 आणि 9 हे दिलं आहे कंपॅरिझनसाठी. तर 9 ही पूर्णांक संख्या दिलेली आहे, पूर्ण संख्या दिलेली आहे आणि हे तुम्हाला 5√13 दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. इथे आपल्याला दिलेले 5√3. आपण याला असं लिहू 25 इंटू 3 म्हणजे 5चा दॅट इज इक्वल टू 75. आणि हा 9 दिलेला आहे, याला आपल्याला रूटमध्ये लिहिता येते. 9 इज नथिंग बट लाईक दिस. लिहिता येईल असं, म्हणजे इज इक्वल टू 81. आता बरोबर कोण मोठा आहे? √75. नाव √75 हा लेस दॅन √81. देअरफॉर याची व्हॅल्यू जी आहे ही ओरिजिनल ही आहे 5√3 लेस दॅन याची ओरिजिनल 9. सो इन दिस वे वी कॅन सिम्प्लिफाय करायचं, एकदम सोडवायचं, इझी आहे या ठिकाणी. ॲक्च्युली दीज आर द लाईक सेट्स अँड ॲडिशन ऑफ द लाईक सेट्स. एकदम सोल्युशन मागे लाईक सेटचे ॲडिशन ऑपरेशनमध्ये आपण घेतलेलंच आहे. 5√3 प्लस 8√3. ठीक आहे, विच इज इक्वल टू, आता दीज आर द लाईक सेट्स आणि त्याच्यामुळे यांची बेरीज करताना √3 बाहेर काढू म्हणजे 5 + 8 होईल अँड 5 + 8 इज 13 √3 इज द आन्सर. दुसरा एक्झाम्पल इथे दिलेला आहे, तो आपण इकडे लिहू. सेकंड 9√5 minus 4√5 plus √125 which is equal to 9√5. आता पहा सगळ्यांचे ऑर्डर सेम आहेत, ॲडिशन इझिली होईल. आता इथे रेडिकंड सेम नाही आहेत, तर इथे रेडिकंड आपण सेम तयार करू इथे. दॅट इज इक्वल टू -4√5 प्लस याला आपल्याला लिहिता येईल 25
to 5, 125 येईल, which is equal to 9 root 5 minus 4 root 5 plus 5 root 5. आता पहा इथे रूट 5, इथे रूट 5, इथे रूट 5, रेडिकंट 5 आहे, ऑर्डर दिलेला आहे, तर ऑर्डर हिअर 5 आपण बाहेर काढू. इथे राहील 9, मग हा -4 आणि हा +5. तुम्हाला करता येईल इझिली. 9 + 5 14 -4, that is 10 root 5 is the answer for this. Number 7, multiply and write the answer in the simplest form. Solution. पहिला 3 root 12 into root 18. सो याला दोन पद्धतीने सोडवता येते. रूट ए इंटू रूट बी असेल तर आपण याला रूट ए इंटू बी लिहितो. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. याला आपल्याला असं लिहिता येते 3 रूट हिअर इज 4 इंटू 3 घेतो मी, एकदम इझी जाईल हा. 4 इंटू 3 इंटू यालाही आपल्याला तसं लिहिता येऊ शकते, दॅट इज इक्वल टू 9 इंटू 2 इझिली. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी 3 आणि इंटू हा रूट ऑफ 4 दॅट इज इक्वल टू 2 रूट 3 होईल फक्त राहील. आणि याला असं लिहिता येईल 3 रूट ऑफ 9 इज इक्वल टू 3 इंटू रूट 2. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म विच इज इक्वल टू, आता 3 इंटू 2 इंटू 3 करायचे. 3 इंटू 2 6, 6 इंटू 3 18 इंटू रूट 3 इंटू रूट 2. आणि याला लिहितो तर 18 इंटू या पद्धतीने लिहा 3 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 18 रूट 6 इज द आन्सर फॉर दिस. ठीक. यामध्ये हे स्टेप आपण मिनिमाइज करू शकतो, कमी करू. सेकंड 3 रूट 12 इंटू सोल्युशनमध्येच घेऊ सोल्युशन. 3 रूट 12 इंटू 7 रूट 15, 7 रूट 15. शॉर्टेस्ट फॉर्ममध्ये जाऊ आपण इथे. तर 15ला लिहिता नाही ना, 12ला लिहिता येईल, त्याला लिहिता येईल त्याला पाहू. 3 इंटू याला आपल्याला 4 इंटू 3 मगासारखं लिहिता येते. याला नाही लिहिता येत तर सध्या तसंच ठेवू. 5 3 15 लिहिता येईल फक्त. आणि 5 इज नॉट अ स्क्वेअर, इथे याला लिहिता येईल 3 इंटू 2 इंटू रूट 3 इंटू 7 इंटू रूट 15. आता याला आपल्याला ब्रेक नाही करता येत, आता हे सेपरेट मल्टिप्लाय. 2 इंटू 3 6 इंटू 4 42 इंटू रूट 3 इंटू रूट 15. which is equal to 42 into रूट 3. सो परंतु आपण याला असं लिहू शकतो रूट 3 इंटू रूट 3 इंटू रूट 5. आता रूट 3 इंटू रूट 3 दॅट इज इक्वल टू 3 रूट 5. ओके, रूट 3 इंटू रूट 3. तर 3 2 = 6, 126 root 5 is the answer for this. It's very simplest form. Question number 8, divide and write the answer in a simplest form. Very easy. Root 98 divided by root 2. This can be written as root 98 divided by root 2. Now here if m raised to power a divided by m raised to power b, this can be written as m the root of a by b. So this is one of the formula you can already done. त्याच्यानुसार याला रूट ऑफ दोघांचे ऑर्डर सेम आहे. 98 डिवायडेड बाय 2 असं लिहिता येते. आणि रूट ऑफ 98 डिवायडेड बाय 2 म्हणजे रूट 49. 98 डिवायडेड बाय 49. 45 इज अ स्क्वेअर नंबर ऑफ 7 अँड फॉर आन्सर इज 7. म्हणजे यांचा डिव्हिजन घेतला तर विल गेट द व्हॅल्यू 7. देन कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल.
रूट 125 डिवायडेड बाय रूट 50. सिम्प्लिफाय करू आपण. सो रूट 125 याला असं लिहितं रूट 50. आणि सिन्स हिअर द ऑर्डर्स आर सेम कॅन बी रिटन ॲज 125 डिवायडेड बाय 50 विच इज इक्वल टू 25 into 5 and here 25 into 2. 25 भाग जातो. ठीक. So this 25 cancel and remaining is 5/2. त्या ठिकाणी याचा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे एवढीच. दिस इज द व्हॅल्यू हिअर. इथे 3√5 दिलेला आहे. तर रॅशनलायझिंग फॅक्टर काय होईल, याला रॅशनलाइज करा त्याच्यानेच मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला. इट इज 3√5. त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटर पहिले √5ने मल्टिप्लाय करा आणि बॅलन्स करण्यासाठी आपण √5 घेऊ. इज इक्वल टू √5 विच इज इक्वल टू आता √5 into √5 दॅट इज इक्वल टू √5 into √5 आणि हिअर 3√5 विच इज इक्वल टू 3√5 अपॉन √5 into 5 हिअर इज 5. दिस इज द आन्सर. याच्यामध्ये हा जो डिनॉमिनेटर हा रॅशनलाइज झालेला आहे. हे रॅशनल नंबर आहे, हे रॅशनल आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटरला आपण रॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट केला. सेकंड एक्झाम्पल 5√7 दिस कॅन बी रिटन ॲज 5√7. आता हा जो डिनॉमिनेटर आहे या डिनॉमिनेटरला √7ने मल्टिप्लाय करायचे आणि हा √7 बॅलन्सिंग करताना √7 म्हणजे होईल 5√7 आणि हा √7 into √7 दॅट इज इक्वल टू 7. √7चा होल स्क्वेअर म्हणजे 7. चला रॅशनलाइज. आपल्याला न्यूमरेटरमध्ये काय होतं हे बघायचे नाही, डिनॉमिनेटर रॅशनलाइज झालं पाहिजे. फोर्थ इथे 6 डिवायडेड बाय 9√3. आता महत्त्वाचं काय आहे, हा रॅशनल नंबर आहे √3, त्याला इरॅशनल आहे त्याला रॅशनल बनवायचं. 6 9√3 तर फक्त याचाच विचार करायचा. तर याला √3ने मल्टिप्लाय केलं तर हा √3 into √3 दॅट इज इक्वल टू 3. बॅलन्स करण्यासाठी आपण √3ने न्यूमरेटर डिनॉमिनेटर. आता हा होईल 9 into या दोघांचा गुणाकार होईल √3 into √3 दॅट इज 3 आणि हा 6 into √3. ओके. तर परत याला आपलं सोडवता येऊ शकते. 3 1 3 3 2 6 म्हणजे हा 2√3 divided by 9 is the answer. This is the simplest form.